नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। पोलीस हा समाजाचा मित्र आहे असं म्हणतात। बहुतांश समाजाचा जरी तो मित्र असला तरी समाजातल्या काही घटकांचा तो शत्रू बनत जातो आणि हे समाजातले घटक म्हणजेच क्रिमिनल्स। नमिता देव या अशाच एक करारी आणि धडाकेबाज ऑफिसर होत्या। नॉन करप्शन ब्युरो मध्ये त्यांचे याच कारणामुळे बरेचसे शत्रू निर्माण झाले होते। नमिता देव म्हणजे करप्शनचा चान्सच नाही असा लौकिक त्यांनी मिळवला होता। त्यांनी नुसती चौकशी करणंच काळजामध्ये धडकी भरवणारं होतं। नमिता देव आतापर्यंत अनेक संकटांना पुरून उरल्या होत्या, पण त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पनाही नव्हती। रिया बेटा, तू काय करतेस इथे? काय नाही, तू झोपलेलीस ना म्हणून तुला बघायला आली। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मम्मा। मी आलेच 2 मिनिटात। अगं देवा, माझ्या आईला कुणाची दृष्टी नको लागू देव। हा नमिता, ऐक ना, तुझ्या लक्षात आहे ना उद्या आपल्या घरी पूजा येते? कसली पूजा आई? अगं म्हणजे ते हॅलो, काय? कुठे काल देवीच्या जंगलात? खबर पक्की आहे ना? ठीक आहे। हाय, कसली पूजा म्हणत होतीस? अगं तुला काल सांगितलं होतं ना मी, तुझ्या पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे म्हणून त्याची शांती पूजा करायची आहे बस। आई, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, हा या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि मला उगाच या गोष्टींमध्ये ओढू नकोस। कोण कुठला तो बाबा तुला काही सांगतो, तू लगेच ऐकतेस। लुटतोय तो तुला। ए नमिता, मामांबद्दल काही बोलू नकोस, तू आधीच सांगून ठेवते। आणि ते कशाला लुटतील आपल्याला? तुझ्या भल्यासाठीच सांगतायत ना, मग नको का करायला पूजा? मी नाही म्हणाले ना, मी पूजेला येणार नाही। खूप काम आहेत मला। मम्मी, आजी सांगते तर ऐक ना तिचं। रिया बेटा, हे बघ, आपण ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचा। हे सगळ्या अंधश्रद्धा असतात। तू शाळेत जातेस की नाही? हा, मग आता आपण फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं, फक्त अभ्यास, या गोष्टींवर नाही। ऐकणार ना? गुड गर्ल। अभ्यास राहिलाय ना? गो 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 गो। आई, काय चाललंय हे सगळं? तू आता माझ्या मुलीच्या डोक्यात पण असला खूळ भरवतेस का? हे बघ, मी या गोष्टीला पाठिंबा देणार नाही। दीपेश, तू ठीक आहेस? हो मॅडम, जखम जास्त मोठी नाही। मॅडम, ही टीप कोणी दिली? खबऱ्याचं नाव मी कोणाला सांगत नसे दीपेश। मॅडम, पण ही टीप नव्हती। तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं दिसतंय। तुम्ही तुमचं काम करा दीपेश।
पण मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की प्रत्येक रेटच्या आधी मला रिपोर्टिंग झालंच पाहिजे. येस सर. मग तुम्ही का नाही असं केलं? तुम्हाला ना प्रसिद्धीची चटक लागलेली आहे. 2-4 वेळा न्यूजमध्ये नाव काय आलं तुम्ही स्वतःला स्टार ऑफिसर समजायला लागलात. सर काही वेळेला टीप ती अर्जंट असते त्यामुळे. एवढं काही अर्जंट नसतं हो. तुमच्या ह्या अनऑथराइज्ड रेट्स का तुम्ही करता मला काय माहित नाही. म्हणजे सर हे अनऑथराइज्ड रेट्स म्हणजे कुठलाही पुरावा नाही, कुठला रेकॉर्ड नाही, कुठला पंचनामा नाही आणि मधले मध्ये तुम्हाला पैसे खायला मिळत असतील. सर तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेताय. मी करप्ट नाहीये. मी रेट्सच्या आधी रिपोर्टिंग करत नाही कारण इथून बातम्या लीक होतात. नॉनसेन्स. मी तुमचा सिनियर ऑफिसर आहे लक्षात ठेवा. तुम्ही प्रामाणिक असा किंवा नसा हो पण प्रत्येक रेट ही नियमाप्रमाणे झाल्या पाहिजे नाहीतर मला तुमच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल. अंडरस्टूड? येस सर. यू मे गो नाव. मामा थांब 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 मी येते. गाडी होती ना. जय बाबा जागरदास. ओम ह्रीं धीं स्वाहा. बाबा आता माझ्या मम्मीला काही धोका तर नाही ना? नाही बेटा, या बाबानं स्वतःच्या साधनेच्या जोरावर तुझ्या मम्मीला पूर्ण सुरक्षित केलंय. काय चाललंय? अगं तुझ्या रक्षणासाठी पूजा ठेवली आहे. परत आता मागच्याच आठवड्यात केलीस ना? हो पण म्हणजे बाबा म्हणाले की तुझ्यावरची अरिष्टाची छाया वाढते म्हणून मग ही. अगं असं काही यार रागवतेस? मीच हा मार्ग सुचवला होता. नमिता बेटा, आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. यापुढे कुठलीही पाचवी शक्ती तुझ्या केसाला धक्का लावणार नाही. 2 मिनिटात तिथून सटकायचा तर पोलीस स्टेशनला नेऊन एवढं बडवेल ना की राहू केतूवर बसू शकणार नाहीस. अपमान, घोर अपमान होतोय माझा या घरात. अपमान काय असतो ना मी दाखवते तुला. नमिता घोर अपचकोन. तुझा अहंकारच तुला एक दिवस नष्ट करेल. तुझी वटवट बंद कर आणि निघ इथून. निघ. बाबा आई मी तुला 1000 वेळा सांगू माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. नमिता आजची पूजा करायसाठी मी हट्ट धरला नव्हता ग. आजच्या पूजेचा हट्ट रियाने धरला होता. काय? मम्मी मला तुझी खूप काळजी वाटते ग. तू ऑफिसवरून जरी लवकर नाही आलीस ना तर मला खूप भीती वाटते. रिया तुझी मम्मी ना खूप स्ट्रॉंग आहे एकदम तुझ्यासारखी. तुझ्या मम्मीला काहीच नाही होणार. हे पाहिजे तुला. लब्बाड. देविका अगदी तुझ्यावर गेलाय. दीदीच आहे ना. दीदी नाही देणार तुला. मम्मी मला भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे ना. तू अजून उपाशी आहेस? बाबांनी तुला काही खायला नाही दिलं अजून? नाही ना, देविका आत्या आली म्हणून. अहो अहो प्रणव ती काय म्हणते? तुम्ही तिला काहीच खायला नाही दिलं? अगं मी म्हणालो तिला काहीतरी खाऊन घे म्हणून. आणि तू बघतेस ना मी किती बिझी आहे. हा लबाड सकाळपासून रडतोय. आत्ता कुठे शांत झालाय? म्हणजे सकाळपासून इथे ठाण मांडून बसते. अहो नाही ताई, ते बाळाला बरं नव्हतं ना म्हणून. अहो हिच्या मुलाची काळजी आहे मान्य आहे, स्वतःच्या मुलीच्या भुकेची नाही. ती सकाळपासून उपाशी त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला?
पुढचा विषय कुठे घेऊन चाललीस? प्रणव, आम्ही निघतो आता. तसाही फार उशीर झाला अरे. नाही देविका, तू थांब. देविका, खरंच खूप उशीर झाला. निघ तू आता. थांब नमिता, काय चाललंय तुझं? माझी पोरी ती सकाळपासून उपाशी आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. पुढच्या वेळेला आली ना तर घरातून हाकलून देईल. हे बघ, देविका माझी बहीण आहे. माझा अपमान केलास ना तरी चालेल, पण देविकाला काही बोललेलं ना मला खपणार नाही. हा? दीपेश, पुन्हा एक फॉल्ट टिप मिळाली आहे. हा खबरे जो कोणी आहे ना त्याचा इरादा काहीतरी वेगळाच आहे. मॅडम पण आता तुम्ही कुठे आहात? मी कालदेवी लोकेशनलाच आहे. तू थांब तिथे, मी येते ऑफिसला. काय झालं शिंदे? सर गाडीत साप. काय? एक काम करा, आजूबाजूच्या वस्तीत कोणी सर्पमित्र आहे का बघा, घेऊन या त्याला. ओके सर. सर हा राघव, सर्प मित्र. गाडीत मागच्या सीटच्या इथे साप आहे, चेक करा. नीट काढ रे. साहेब पकडले. जंगलात नीट सोड. चेक करा गाडी. रिकाम कदम. बॉडीवर अजून काही निशाण आहेत का बघा, आणि गाडी नीट चेक करा, काय सापडतं का बघा. शिंदे, नॉन करप्शन ब्युरो महाराष्ट्र, नमिता देव. शिंदे, ताबडतोब पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या, आणि फॉरेन्सिक टीमला बोलून हे एव्हिडन्स त्याच्या ताब्यात द्या, आणि गाडीमध्ये अजून काही फिंगरप्रिंट सापडतात का बघा. सर काय वाटतंय तुम्हाला? काहीतरी गडबड दिसतंय शिंदे. यांच्या घरच्यांना आपल्याला कळवावं लागेल. बघा, तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. आम्हाला काही प्रश्न विचारायचे. नाही हो साहेब, हे सगळं तर होणारच होतं. विधी लिखित का कधी कोणाला टाळता आलंय? म्हणजे अहो, नमिताच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष होता. गेली 2 वर्ष ही बाधा प्रबळ होत चाललेली. सर्पदंशानेच तिचा मृत्यू होणार होता. हो, मला सगळे डिटेल्स पाठव, बघते मी. नमिता, जरा बघते झाडावर कोण आहे. हो, ओके, पाठव. कोण आहे ग? का माहित नाही ग? ते काय?
कोणी दिलं? कोणीतरी बॉक्स ठेवून गेलं. आणि तू असं सरळ घरामध्ये कसं काय घेतेस ग? अगं बघू तरी ते काय आहे ते त्यात. नमो बेटा इथे आहे ना. बाबांचा आशीर्वाद घे. माई, तुझ्या मुलीच्या कपाळावर लिहिलेलं स्पष्ट मला दिसतंय, तिच्या नशिबात काळ सर्पयोग आहे. आई, माझा असला थोतांडावर अजिबात विश्वास नाहीये आणि मला ऑफिसला उशीर होतोय. नमिता ऐक ना प्लीज, प्लीज ऐकून घे ना त्यांचं. बेटा, माईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या नशिबात काळ सर्पयोग आहे. तू जे हे साम्राज्य उभं केलंस ना, हे सगळं ते काळ सर्पयोगात जळून खाक होईल. आई येते मी. ए नमिता, नमिता प्लीज थांब. नमिता ऐकून तर घे. नमिता, मी हट्टाने या घरात शांती पूजा करून घेतली होती हो. मग काही उपयोग नाही झाला त्याचा. हे बघा, सावरा स्वतःला. आम्हाला नमिताच्या मिस्टरांशी बोलायचं आहे. बोलता येईल? ते येतीलच एवढे. रियाला ट्युशन मधून आणायला गेले. काय झालं सर? ऍक्च्युली बेटा माझी मिस्टर प्रणव, नमिताच्या कारमध्ये तिची डेड बॉडी सापडली आहे. काय? अहो हे कसं शक्य आहे? ऍक्च्युली काका तुम्ही खोटं बोलताय. माझी मम्मी जिवंत आहे. बाबा जगरदासनी सांगितलेलं की माझी आई सेफ आहे. नाही तुम्ही खोटं बोलताय. बेटा रिया शांत हो. नाही पण काका काय बोलताय? हो बेटा रिया. नाही रिया. तुम्ही सगळे खोटं बोलताय. माझी मम्मी जिवंत आहे. रिया, रिया दार उघड बाळा. ए रिया, माझी मम्मी जिवंत आहे. सर, सुरुवातीला मला या गोष्टी अंधश्रद्धाच वाटायच्या. आपण स्वतःचा जीव धोक्यात असतो ना, तेव्हा नास्तिक सुद्धा आस्तिक होतो. हे बघा, तुमची परिस्थिती मी समजू शकतो, पण आम्हाला चौकशी करावीच लागेल. मला सांगा, नमिताचं यापूर्वी कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? किंवा त्यांना कामाचा स्ट्रेस वगैरे होता का? हो सर, तिचं कामच त्या स्वरूपातलं होतं. ती नेहमी स्ट्रेसमध्ये असायची. बरं मला सांगा, सध्या कुठल्या केसवर काम सुरू होतं त्यांचं? तुमच्याशी काही बोलणं वगैरे झालं का त्यांचं? नाही, पण तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय? तिला ते साप चावलंय ना. त्यांची डेड बॉडी ज्या प्रकारात आम्हाला सापडली, त्यावरून त्यांच्या बाबतीत काहीतरी घातपात झाल्याची शक्यता आहे. काय म्हणजे नमिताला कोणीतरी मारलंय? तिचा तिचा खून झाला? अरे देवा. अहो, तरी मी तिला सांगत होतो, ही नोकरी सोड, दुसरं काहीतरी काम कर. अहो, तिला सतत धमक्यांचे फोन यायचे. भित्री नव्हती ती, पण वैतागली होती या फोनला. धमक्यांचे फोन कोणाचे यायचे? तुमच्याशी काही बोलणं वगैरे झालं याबद्दल? नाही, पण तिचा एक ज्युनियर ऑफिसर आहे दीपेश, तो याबद्दल सांगू शकेल. शिंदे, या घरच्यांशी बोलून तरी असं वाटतंय की या कालसर्पबाधेच्या नावाखाली या घरातल्यानेच कोणी नमिताचा काटा तर काढला नसेल. असू शकतं सर, कारण पार्सलमधून असा साप येणं आणि त्यांच्यावर हल्ला होणं यामागे नक्कीच कोणीतरी त्यांच्यावर टपून बसलं होतं. शिंदे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय आपण कुठलाही निष्कर्ष लावू शकत नाही. कारण सध्या तरी डेड बॉडी बघून असं वाटतंय की हा खून प्लॅन केलेला आहे. चला. ती नाही मेली पाहिजे. मम्मी नाही मेली पाहिजे. मम्मीला वाचवलंच पाहिजे. बाबा जागरदासला शोधलंच पाहिजे.
याची व्यवस्थित जरा टेस्ट सर करून घ्या. हा? सर सर प्लीज माझी कंप्लेंट लिहून घ्या सर. एक मिनिट तुम्ही बसा आणि सांगा. नाही अहो राहू दे. अहो रिया माझी मुलगी सापडत नाहीये. काय हो सर. अहो तिला सगळीकडे शोधलं, ती कुठेच सापडत नाहीये. सर काही करा, माझ्या मुलीला शोधून काढा सर प्लीज. शिंदे यांची कंप्लेंट नोंद करून घ्या आणि रियाचा फोटो घ्या आणि सगळीकडे सर्क्युलेट करा. येस सर. बाबा अरे छोटी तू इकडे बाबा एवढी पूजा करून सुद्धा मम्मीला साप चावला. तुम्ही वचन दिलेलं ना, मी बोललो होतो. मग माझ्या मम्मीला जिवंत करा. ती मला हवी आहे आणि मला माहिती आहे ते तुम्हीच करू शकता. हो हो मी नक्की करेन, पण ती प्रक्रिया साधी नाहीये. मी माझ्या मम्मासाठी वाटेल ते करीन. वाटेल ते करशील. मग एक काम कर, तू उद्या रात्री इथे ये, एकटीच ये. उद्या रात्री मी नक्की येईन तुमच्याकडे. बरं जा बेटा. सर नमिता मॅडम फार इमानदार आणि प्रामाणिक ऑफिसर होते. पण तुमच्या ऑफिसमधून तर वेगळंच कळलं की त्या करप्ट ऑफिसर होत्या, लाच खायच्या म्हणून. सर खोटं आहे. नमिता मॅडम बरोबर जवळजवळ 8 वर्ष झाले मी काम करतोय. त्यांना चांगलाच ओळखतो मी. पण तुमचे हेगडे सर म्हणाले की ते कोणत्याच गोष्टीची रिपोर्टिंग करायचे नाही, स्वतःला खूप स्टार ऑफिसर समजायचे म्हणून. सर अनऑथोराइज रेड्सच्या मागची कारणं थोडी वेगळी होती. काय होतं? सर हेगडे सरांना ज्या टिप्स मिळायच्या त्या लीक व्हायच्या आणि म्हणून वैतागून मॅडमने ठरवलं की रेड्स केल्यानंतर रिपोर्टिंग करायचं. या नमिता मॅडमना हल्ली धमक्यांचे फोन यायचे का? हो सर, ते कॉल्स तर रोज यायचे. पण नमिता मॅडमनी कधीच अशा कॉलला भीक घातली नाही. त्या दिवशी मॅडम जंगलात काय करत होते? टीप कोणाची होती? नाही सर, ते नाही माहिती. नाही म्हणजे नमिता मॅडमचाच रूल होता की सोर्सेसची नावं कधी रिव्हील करायची. सर गेल्या आठवड्यात आम्हाला 2 फॉल्स टीप मिळाल्या होत्या आणि एका टीपमध्ये तर आमच्यावर अटॅक करण्याचाही प्रयत्न केला होता. सर नमिता मॅडमला मी बराच वेळेला म्हणालो की हा खबरी काय ठीक नाही आहे, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. त्यानंतर मॅडमचा ट्रकने ॲक्सिडेंट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. गाडी होती ना? सर या सतत होणाऱ्या हल्ल्यांवर मॅडमने दुर्लक्ष केलं. ओके दिपेश, तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल थँक्स. आणि अजून काही माहिती लागली तर तुम्हाला पुन्हा बोलवून घेऊ. शुअर सर. या. शिंदे, नक्कीच कोणीतरी डाव साधलाय. सर या ऑफिस पॉलिटिक्समध्ये नमिता मॅडमचा बळी तर गेला नसेल? शक्यता बऱ्याच आहेत, कारण त्यांना धमक्यांचे सुद्धा फोन यायचे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बरेच प्रॉब्लेम चालू होते. कदाचित या केसचा अजून वेगळाही अँगल असू शकतो. मला तर आता खात्रीच पटत चालली आहे की हा घातपातच असणार. सर त्या ट्रकने जो ॲक्सिडेंट घडवला होता त्याचं CCTV फुटेज मिळतंय का बघतो? शिंदे, त्यांच्या मुलीचं काय कळलं? सर अजून ट्रेस झालं नाही. शिंदे, काही करून त्यांची मुलगी आपल्याला सापडायलाच हवी. लवकरात लवकर शोधून काढा ती. येस सर. प्रिया, रिया थांब, पळू नकोस. रिया, अरे बाळा थांब, धावू नकोस. सर नमिता देव यांच्या मुलीला कॉन्स्टेबल भोसलेंनी थोड्या वेळापूर्वी आयडेंटिफाय केले.
तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती पळून गेली. शिंदे, काही करा पण त्या रियाला सही सलामत घेऊन या. येस नमिता मॅडम यांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट. ठीक आहे सर. नमिता मॅडमचा मृत्यू सापाच्या विषयामुळेच झाला. पण सर महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अंगावर स्नेक बाईट नाही आहे. काय? हो सर. सर त्यांच्या शरीरामध्ये इंजेक्शनच्या सुईने ते विष सोडण्यात आले आणि तशी खूण पण मानेवर आहे. म्हणजे शिंदे, या नमिताचा आधी खून करण्यात आलाय आणि नंतर गाडीमध्ये साप सोडून अपघाती मृत्यू आहे असं भासवण्यात आलंय. म्हणजे आपला अंदाज खरा ठरलाय. पण प्रश्न हा आहे की त्या नमिताच्या बॉडीमध्ये सापडलेलं स्नेक पॉयझन हे त्या किलरकडे आलं कुठून असेल. शिंदे, एक काम करा, नमिताच्या बॉडीमध्ये आपल्याला जे स्नेक पॉयझन सापडलं ते फॉरेन्सिकला पाठवा. आपल्याला नक्कीच काहीतरी धागेदोरे सापडले. येस सर. पण हा कदाचित घरचा अँगल तर नसू शकेल. सर मी नमिता मॅडमच्या शेजारी बाजूरी चौकशी केली पण काय हाती लागलं नाही. पण नमिता मॅडमचं प्रणवच्या बहिणीचा नवरा सुमित याच्याबरोबर काही दिवसापूर्वी भांडण झालं होतं. सुमित, बोलवा त्याला. सर हे खरं आहे की माझं आणि नमिताचं भांडण झालं होतं. तुझं आणि नमिताचं भांडण कशावरून झालं होतं? सर मी प्रणवचा मेवणा आहे. बरं एवढंच नाही तर प्रणव आणि मी खूप चांगले मित्र. हा मध्यंतरी प्रणवला जेव्हा त्याच्या नवीन बिझनेससाठी 50,000 रुपयांची गरज होती तेव्हा मीच ते त्याला दिले होते. पण जेव्हा मला पैशांची गरज भासली तेव्हा मी त्याच्याकडे ते परत मागायला गेलो. वर तिने मला पैसे द्यायला पण नकार केला. माझा अपमान केला आणि मला घराबाहेर काढलं. म्हणजे शेवटी तुला पैसे मिळालेच नाहीत? नाही सर. नमिताचा खून झाला त्यावेळी कुठं होतास? अहो सर मी खरंच काही केलं नाही आहे. मला सांगा ना 50,000 रुपयांसाठी कोण खून करतं? माणसाला राग आला ना तर 50,000 काय 50 रुपयासाठी सुद्धा तो खून करू शकतो. शिंदे, याचं स्टेटमेंट काढा आणि ज्यावेळी नमिताचा खून झाला त्यावेळी याचं मोबाईल लोकेशन काय दाखवतं ते चेक करा. येस सर. चल रे. ओम ह्रीम धीम स्वाहा. ओम ह्रीम धीम स्वाहा. आपण आता प्रार्थनेला सुरुवात करूया. त्याआधी हे तीर्थ तू प्राशन कर. ओम ह्रीम धीम स्वाहा. आता हात जोडायचे. हा, ओम ह्रीम धीम स्वाहा. सर या रियाचं एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस झाले. गुड. शिंदे, ताबडतोब रियाला शोधून काढा. ती घरी सुरक्षित पोचायला. येस सर. मला मजा आहे. ताब्यात घ्यायला. अंधश्रद्धा पसरवणे, फसवणूक आणि विनयभंगाचे चार्ज लावा आणि आपला हात पण दाखवा. सर, नाही काका, त्यांना सोडा ना. ते माझ्या मम्मीला परत जिवंत करणार आहेत. चल रे. सर तुमचे आभार कसे मानू खरंच मला कळत नाहीये. या हरवली आणि मला असं वाटलं की आता ही सुद्धा मला सोडून जाणार. पण तुम्ही तिला वाचवलीत. थँक्यू सो मच. रियाला काउन्सिलिंगची गरज आहे. आई गेल्याच्या दुःखातून अजून बाहेर आलेली नाही आहे ती. बरं 15 दिवस आधी सुमित आणि नमिताचे वाद झाले होते. हो सर. पण सर असे वाद होतच असतात. सुमितवर डाऊट नाही आला तुम्हाला? पण सुमित माझा चांगला मित्र आहे आणि इनफॅक्ट आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत. आणि सर कसं आहे, नमिता थोडी तापट स्वभावाची होती त्यामुळे तिला पटकन राग यायचा. ती कोणाशीही भांडायची. पण सुमित असं नाही करणार, मी खात्री देतो. काळजी घ्या रियाची. थँक्यू. सर ज्या ट्रकने नमिता मॅडमवर अटॅक झाला होता त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. वाच जरा.
कोण आहे ते? सर या दोघांची ओळख पटली. दोघंही हिस्ट्री शीटर आहेत, बबन आणि शफीक. ताब्यात घ्या ना. ए उठ, चले चल चल. काय बबन, काय चाललंय? काय बोलले का? अरे सांगतो साहेब, सांगतो, सगळं खरं सांगतो. आम्हाला सुपारी दिली होती नमिता देवला संपवण्याची. कोणी दिली होती सुपारी? माहिती नाही साहेब, आम्हाला फोन आला होता. हॅलो, साहेब आम्ही नाही मारलं मॅडमला, खरं सांगतो साहेब. शिंदे, या बबनच्या फोनवरून सुपारी देणाऱ्याचा नंबर काढा. शिंदे, ही केस अजूनच गुंतागुंतीची होत चालली आहे. सुमित आणि नमिताचं जरी भांडण झालं असलं तरी सुमित नमिताचा खून करेल ही शक्यता मला तरी वाटत नाही. बरं, या नमिताच्या ब्लडमध्ये आपल्याला जे स्नेक पॉयझन सापडलं ते आपण फॉरेन्सिकला पाठवलं होतं, त्याचं काय झालं? सर त्याचे रिपोर्ट आले. सर ते स्नेक पॉयझन हे कन्फर्म झाले, पण ते नॅचरल नाही. म्हणजे असं सापाचं विष मेडिसिनमध्ये यूज केलं जातं. मेडिसिनमध्ये? म्हणजे शिंदे, याचा सोर्स कुठला तरी हॉस्पिटल किंवा कंपनी असणार. एक काम करा शिंदे, आजूबाजूला असल्या कुठल्या कंपन्या आणि हॉस्पिटल आहेत ज्यांनी हे विष मागवलं होतं त्याची जरा माहिती काढा. सर अजून एक विचित्र गोष्ट लक्षात आली आहे की नमिता मॅडम एका पॅथॉलॉजी लॅबच्या संपर्कात होत्या. तर लॅबवाल्याला बोलून घ्या. येस. हो सर, मॅडम आमच्या लॅबबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि त्या लॅबमध्ये सुद्धा आल्या होत्या. मॅडमचा काही दिवसापूर्वी खून झाला, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. बोला, मॅडमला काही आजार होता का? नाही सर, त्या फार अनयुज्युअल रिक्वेस्ट घेऊन आल्या होत्या इकडे. त्यांना DNA टेस्ट करायची होती सर. कोणाची? ते काही करू शकले नाही कारण मॅडम DNA टेस्टसाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला रेडी नव्हत्या आणि DNA टेस्टसाठी नवरा आणि बायको दोघांची संमती लागते. पण मॅडम म्हणाल्या की माझ्या एकटीच्या संमतीने टेस्ट करा, पण शेवटी आम्ही नाही म्हणालो सर. पण तुम्ही आता काही सांगू शकता का, म्हणजे कोण होती ती लोक, त्यांची नावं? माझ्याकडे काही इनकम्प्लीट फॉर्म्स आहेत, त्यावर मॅडमनी ज्यांचे DNA टेस्ट करायचे आहेत त्यांची नावं टाकली होती. कोणाची नाव होती? तुम्ही ही टेस्ट आता करू शकता. ॲज अ पार्ट ऑफ पोलीस इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला आता कोणाच्याही परमिशनची गरज नाही. जय हिंद. सर एक महत्त्वाची माहिती हाती लागली. पण शिंदे, आपल्याला अजून ठोस पुरावे लागतील. येस सर. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, नमिता मॅडमचा खून झाला त्या एरियातले फोन ट्रेस केले. त्यामध्ये एक नंबर असा आहे जो नमिता मॅडमचा खून होण्याआधी आणि नंतर पण बराच वेळ तिथे होता आणि त्याच माणसाने PC वरून नमिता मॅडमला टीप दिली. कोण होता तो? राघव. म्हणजे तो सर्पमित्र? सर तो फक्त सर्पमित्र नाहीये तर एका मेडिकल कंपनीमध्ये काम सुद्धा करतो. उचला तर राघवला. पटकन बोल, का मारलंस नमिताला? सर मी काहीच केलं नाही, मला फक्त फोन करायला सांगितलं होता आणि त्याने माझ्याकडून विष आणि साप विकत घेतला होता. कोणी सांगितलं होतं? बोला सर. हो.
त्या राघवने आम्हाला सगळं काही सांगितलंय. तुम्ही दोघांनीही भाऊ बहीण असल्याचं नाटक करून सुमित आणि नमिताला फसवलंय. हिला झालेलं मूल सुमितचं नसून तुझं आहे हे DNA टेस्टवरून सिद्ध झालं. बोल का केलंस? का केलंस बोल? देविका आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. प्रणव. देविका तू? हो, हे माझे मिस्टर सुमित. नाईस टू मीट यू. हाय. अगं ही माझी चुलत बहीण देविका. मी तुला म्हणत होतो ना ती आम्ही गावी एकत्र राहायचो ती. या ना घरी कॉफीला. नमिताला आमच्यावर संशय येत होता आणि त्यातूनच देविकाने आमच्या बाळाला जन्म दिला. मी खूप खुश होतो, पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नमिता समजून घेतली की यात काहीतरी काळं आहे. तेव्हा मी तिचा काटा काढायचं ठरवलं. सुपारी द्यायची. 50,000 लागतील. नमिता देव, NCB पोलीस ऑफिसर. ठीक आहे. ती त्यातून पण वाचली. तेव्हा मीच तिला मारायचं ठरवलं. मी राघवला फोन करून सांगितलं की तिला टीप द्या आणि एकटीला बोलवून घे. ती आली तेव्हा तिच्या गाडीत मी साप सोडला. तिला चावला नाही. ती गाडीतून बाहेर पडली तेव्हा मी आणि देवी आधीच तिथे दबा देऊन बसलो होतो. देविका तू इथे? मी ते म्हटलं तिला असलेल्या कालसर्पयोगामुळे तिचा मृत्यू ॲक्सिडेंटल आहे असं सगळ्यांना वाटेल. पण कायद्याच्या पुढे तू कधीच जाऊ शकत नाहीस. क्रिमिनल्स जिथे विचार करायचा थांबवतो तिथे पोलिसांचा विचार सुरू होतो. जुनं प्रेम मिळावं म्हणून तू 2 संसार उद्ध्वस्त केलेस. तुमच्या या क्षणिक मोहापायी तुम्ही अनेकांचे आयुष्य बर्बाद केलेत. भ्रष्टाचार हा नेहमी पैशांचा नसतो, कधी तो सत्तेचा असतो, कधी माणसांचा असतो. या केसमध्ये हा भ्रष्टाचार होता नात्यांचा. देवादिकांच्या साक्षीनं स्वीकारलेलं अत्यंत पवित्र नातं क्षणिक मोहापायी प्रणवनं पायदळी तुडवलं आणि त्याची शिक्षा मिळाली 12 वर्षांच्या एका कोवळ्या मुलीला. आजच्या या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, सावध राहा. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.